तर आज इथे आपण मस्त असं झणझणीत मटणाचा रस्सा आणि सुखं मटण बघणार आहोत। आपल्या घरच्याच साहित्यात पटकन होणारी ही रेसिपी आहे, त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा। नमस्कार, मराठी सुगरणमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत आहे। तर चला तर पटकन आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे 1 किलो मटण घेतलं आहे। मटण स्वच्छ धुवून घेतलं आहे। 3 ते 4 पाण्याने स्वच्छ धुवून त्याला निथळून घेतलं आहे। फोडणीसाठी आपल्याला एक मोठा इथे कांदा लागणार आहे, एक मोठा टोमॅटो लागणार आहे, अर्धा चमचा हळद, छोटासा जायपत्रीचा तुकडा, एक मोठी वेलची, 2 लहान वेलच्या, 2 पानं मी तेजपत्त्याची घेतली आहेत, एक चक्री फूल घेतलं आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे। यापैकी एखादा तुमच्याकडे मसाला नसला तरी काही हरकत नाही, जो आहे तो टाकू शकता। मोठा 1.5 चमचा मी अद्रक लसूण पेस्ट घेतली आहे। सर्वात आधी आपण मटणाला हळद लावून घेऊया। हळद टाकून घ्यायची आहे मटणाला आपण। यानंतर अद्रक लसूण पेस्ट टाकून घ्यायची आहे। 1 चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे। 1 ते 1.5 चमचा आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये। आता हे व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। सर्व मटणाला आपल्याला लावून घ्यायचं आहे अद्रक लसूण आणि हळद मीठ। आता आपण मटणाला फोडणी देऊन घेऊया। 2 ते 3 चमचे तेल टाकून घेऊया आपण कुकरमध्ये। आता तेल आपलं चांगलं गरम झालं आहे। यामध्ये आपले खडे मसाले टाकून घेऊया। तर मी यात 2 तेजपत्ता टाकते। मी मोठी विलायची थोडीशी फोडून घेतली आहे। अशा प्रकारे थोडीशी फोडून घ्यायची आहे वेलची। हा मसाला थोडासा परतून घेऊया तेलामध्ये। आता यामध्ये आपल्याला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा आपल्याला तेलामध्ये चांगला गुलाबीसर रंगावर परतून घ्यायचा आहे। आता इथे आपला कांदा चांगला भाजून झाला आहे। आता आपण टोमॅटो टाकून घेऊया। टोमॅटोही थोडा मऊ होईपर्यंत परतून घेऊया। आता आपण जे मटण आहे हळद मीठ लावलेलं ते टाकून घेऊया। 2 ते 3 मिनिटांसाठी तेलामध्ये आपण परतून घेऊया मटण हे पूर्ण। गॅसची फ्लेम मी फास्टच ठेवली आहे। 2 ते 3 मिनिटांसाठी व्यवस्थित असं परतून घ्यायचं आहे मटणाला आपल्याला। तर इथे मी 4 ते 5 मिनिटं मटण चांगलं तेलामध्ये परतून घेतलं आहे। आता यामध्ये आपण गरम पाणी टाकून घेऊया। 4 ग्लास याच्यात गरम पाणी टाकून घेतलं आहे, कारण आपल्याला याच पाण्याचा रस्सा करायचा आहे। आता याला चांगली उकळी येऊ द्यायची आहे 1-2 मिनिटांसाठी। आता आपल्या रश्श्याला चांगली उकळी आली आहे। हे झाकण लावून घेऊया आपण। आता 10 ते 15 मिनिटांसाठी आपल्याला 5 ते 6 शिट्ट्या द्यायच्या आहेत। गॅसची फ्लेम मिडियमच ठेवा। तर तोपर्यंत आता आपण मसाल्याची तयारी करून घेऊया। तर इथे आपण आता वाटण करून घेऊया। तर वाटणासाठी मी इथे 4 मीडियम आकाराचे कांदे घेतले आहे। 1 वाटी मी खोबऱ्याचा कीस घेतला आहे आणि एक दालचिनीचा तुकडा घेतला आहे आणि छोट्या वेलच्या घेतल्या आहे। 5 छोट्या वेलच्या घेतल्या आहे। आता हे आपण सर्व भाजून घेऊया। तर कढईमध्ये आपण आता कांदा आधी टाकून घेऊया। 2 चमचे तेल टाकणार आहे मी कांदा भाजण्यासाठी। गुलाबी रंगावर आपण कांदा असा व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे। तर इथे आपला कांदा असा गुलाबी रंगावर भाजून झाला आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण कांदा काढून घेऊया एका प्लेटमध्ये। आता आपण ह्याच कढईमध्ये खोबरं टाकून घेऊया। दालचिनीचा तुकडा आणि विलायचीही टाकून घेऊया ह्यातच आपण, म्हणजे आपल्या खोबऱ्याबरोबर तेही भाजलं जाईल व्यवस्थित। खोबरं सतत हलवतच एकसारखं रंग येईपर्यंत भाजून घ्यायचं आहे।
तर इथे आपलं खोबरंही भाजून झालं आहे. आता आपण गॅसची फ्लेम बंद करून घेऊया. असं मस्त लालसर रंगावर खोबरंही भाजून घ्यायचं आहे. आता आपण खोबरंही काढून घेऊया. इथे आपलं वाटण आता चांगलं भाजून झालं आहे. आता ह्याला पूर्णपणे थंड करून घेऊया आणि मग आपण वाटून घ्यायचं आहे. ह्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे. तर इथे आता आपलं वाटण थंड झालं आहे. आता ह्याला बारीक पाणी टाकून वाटून घेऊया. आता यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकून घेऊया. जे आपण कापून घेतलेले टोमॅटो आहे तेही आताच टाकून घेऊया. आता तर अशा प्रकारे आपल्याला बारीक असं वाटून घ्यायचं आहे. असंच बारीक वाटून घ्यायचं आहे आपल्याला टोमॅटो वगैरे टाकून. तर मी आता सर्व मसाला असाच वाटून घेते बारीक. वाटणात थोडीशी कोथिंबीरही टाकून घेऊया. आता कोथिंबीर टाकून बंद चालू करतच फिरवायचं आहे आपल्याला. तर अशा पद्धतीने आपलं सगळं वाटून झालेलं आहे. कोथिंबीर टाकूनही आपण बारीक वाटून घेतलं आहे. तर आता हे साईडला ठेवून घेऊया आपण. तर इथे आपला कुकरही थंड झाला आहे. आपण आता खोलून बघूया. मस्त आपलं मटण मऊ शिजलं आहे. तुम्हाला मी दाखवते आता. तर बघू शकता इथे आपलं मटणही मऊ शिजलं आहे. मटणही आपलं चांगलं शिजलं आहे. आता आपण याला फोडणी देऊन घेऊया. तर इथे आपण सुक्कानी पातळ करणार आहे, त्यामुळे ह्याचा रस्सा आपण पूर्ण काढून घेऊया आता एका टोपामध्ये. थोडेसे तुकडे आपण ह्याच्यातही टाकून घेऊया. आणि जो काही गरम मसाला आहे यातला तोही काढून, कारण आपला मसाल्याचा फ्लेवर आपल्या मटणामध्ये उतरलेला आहे. त्यामुळे जे हे खडे मसाले आहेत ते काढून घ्यायचे आहेत आपल्याला सर्व. आता टोपामध्ये 3 चमचे तेल टाकून घेऊया. तेलामध्येच आपल्याला 3 चमचे कांदा लसूण मसाला टाकून घ्यायचा आहे. 2 चमचे काश्मीरी पावडर टाकून घ्यायची आहे. म्हणजे आपलं वाटण आहे ते टाकून घ्यायचं आहे. जे आपण वाटण केलं होतं ते टाकून घेतलं आहे याच्यामध्ये. आता मी 2 चमचे यामध्ये मटण मसाला टाकून घेऊया आपण. आणि तेल सुटेपर्यंत मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. मसाल्याला चांगलं तेल सुटलं पाहिजे साईडून. आपण मटणालाच अद्रक लसूण पेस्ट टाकली होती, त्यामुळे वाटणात टाकलेली नाही आहे. वाटणात आपण फक्त कांदा खोबऱ्याचा मसाला टाकला आहे. आता आपल्या मसाल्याला बघू शकता चांगलं तेल सुटलं आहे. अशा प्रकारे मसाला व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे सतत हलवत. तुम्ही बघू शकता मसाला आपला किती सुंदर भाजला गेला आहे. आता आपण यामध्ये जो मटणाचा जो आळणी रस्सा आहे तो टाकून घेऊया. आपण मिक्सरचं भांडं धुवून 1 ग्लास गरम पाणी टाकून घेत आहोत. आता याला एक उकळी काढून घ्यायची आहे आपल्याला मीडियम गॅसवर. आपलं मटण रस्सा होतो तोपर्यंत आपण सुकं मटण करायला घेऊया. आता इथे आपलं तेल गरम झालं आहे. तेल आपलं चांगलं गरम झालं आहे. यामध्ये 2 चमचे मी कांदा लसूण मसाला टाकून घेते. 1 चमचा काश्मीरी पावडर टाकून घेते. 1.5 चमचा मी मटण मसाला टाकून घेते. 2 ते 3 चमचे आपण वाटण टाकून घेऊया. मी इथे 3 चमचे वाटण टाकून घेतलं आहे. मसाला व्यवस्थित असा भाजून घ्यायचा आहे. आता जे आपलं सुकं मटण आहे ते टाकून घ्यायचं आहे याच्यामध्ये. झाकण लावून 1-2 मिनिटासाठी याची वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला. झालं आहे इथे. आता यावर आपण कोथिंबीर टाकून घेऊ. इथे आपला पातळ रस्साही तयार झाला आहे. आता आपण दोन्ही सर्व करायला घेऊया. गॅसची फ्लेम मी बंद करते आता. आणि याच्यावरही कोथिंबीर टाकून घेते.
तर इथे आपलं मस्त असं गरम मटण आणि पातळ मटण तयार झालं आहे। तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली? आवडल्यास लाईक शेअर करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी मराठी सुगंधा सबस्क्राईब करायला विसरू नका। अशाच एक नवीन व्हिडिओसहित परत भेटू, तोपर्यंत धन्यवाद।